आज आपण वेन आकृती हा बुद्धिमत्तेतला भाग पाहणार आहोत. वेन आकृतीवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. 2 मार्कासाठी हा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये येतो. तर इथं बघा एक त्रिकोण आहे, एक आयत आहे आणि एक वर्तुळ आहे. प्रत्येकामध्ये अंक लिहिलेले आहेत. त्रिकोणाचा अर्थ असा आहे, त्रिकोणामध्ये असलेले जे अंक आहेत ते मुलं खो खो खेळतात. आयतामध्ये असलेले जे अंक आहेत ते मुलं कॅरम खेळतात आणि वर्तुळामध्ये असलेले जे मुलं आहेत ते लंगडी खेळतात. म्हणजे किती खेळ झाले इथं? 3 खेळ झाले, बरोबर? खो खो, कॅरम आणि लंगडी. लक्षात आलं का? आता या चित्रावर किंवा या आकृतीवरनं आपण निरीक्षण करायचंय आणि निरीक्षण करून आपल्याला उत्तर द्यायचे आहे. आता बघा, हे जे 3 मुलं आहेत, हे 3 मुलं कोणता खेळ खेळतात कोण सांगेल? हा, सांग किरण. कॅरम. हे 3 मुलं काय खेळतात? कॅरम. ह्यांना जर समजा आपण खो खो खेळायला लावलं तर चालेल का? नाही चालेल. बरं, ओके. आता ही जी 9 मुलं आहेत, ही 9 मुलं काय खेळ खेळतात? हा सोरा. लंगडी. हा? लंगडी. हे 9 मुलं काय खेळतात? लंगडी. मग ह्यांना समजा खो खो खेळायला लावलं चालेल का? नाही. कॅरम नाही चालेल. बरं, ही 4 मुलं काय खेळतात? हा? खो खो. हर्षा, ही 4 मुलं काय खेळतात? खो खो. दुसरा खेळ खेळतात का? नाही. नाही. मग का बरं खेळत नाही ही मुलं दुसरा खेळ? ही खो खोच खेळतात, हे लंगडीच खेळतात, हे कॅरम खेळतात. मग दुसरा खेळ का खेळत नाहीत? हा, त्यांना येत नाही. मग आता दुसरा दोन्ही खेळ खेळणारे मुलं बघा. आता इथं बघा, अशी काही मुलं आहेत त्याच्यामध्ये त्यांना खो खो पण खेळता येते, कॅरम पण खेळता येते आणि लंगडी पण खेळता येते. अशा मुलांची संख्या किती? कॅरम पण खेळता येते, लंगडी पण खेळता येते आणि खो खो पण खेळता येते. हा, आराध्या. 5. असे मुलं किती आहेत? 5. का बरं अशी मुलं? तर बघा, वर्तुळामध्ये आहे, त्रिकोणामध्ये आहे आणि आयतामध्ये आहे. म्हणजे हा एक जो अंक आहे 5, हे 5 मुलं असे आहेत की ते तिन्ही प्रकारचे खेळ खेळतात. लंगडीचा खेळ झाला त्याला जर खो खो मध्ये थांबवलं खो खो खेळ, खो खोचा खेळ झाला कॅरम मध्ये बसवलं तर तो कॅरम खेळ, बरोबर? ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, अशी किती मुलं आहेत ज्यांना खो खो आणि लंगडी दोन्ही खेळ खेळता येतात? खो खो आणि लंगडी दोन्ही खेळ खेळता येतात. हा आयुष. 13. दोन्ही खेळ खेळता येणारे मुलं इथे आहेत बघा. हे 8 आणि हे 5. 13 मुलं असे आहेत दोन्ही प्रकारचे खेळ खेळतात, बरोबर? हा, आता मला सांगा, लंगडी आणि कॅरम, लंगडी आणि कॅरम दोन्ही खेळ खेळणारे किती मुलं आहेत? लंगडी पण खेळतात आणि कॅरम पण खेळतात. किती मुलं आहेत? हा, 16. कसे झाले 16? लंगडी खेळणारे कुठे आहेत? वर्तुळामध्ये आहेत. कॅरम खेळणारे कुठे आहेत? आयतामध्ये. आता वर्तुळ आणि आयत या दोन्ही मध्ये असणाऱ्यांची संख्या आपल्याला पाहिजे. हा हर्षा. 23 रॉंग आन्सर. 50 रॉंग आन्सर. 21 पण चुकलेले. बघा, वर्तुळामध्ये पण पाहिजे आणि आयतामध्ये पण पाहिजे. हा, 12 उत्तर बरोबर आहे. हे बघा, हे जे मुलं आहेत हे वर्तुळामध्ये आहेत, आयतामध्ये आहेत. 7 आणि 5 12 मुलं असे आहेत काय खेळतात? हे लंगडी पण खेळतात आणि कॅरम पण खेळतात, बरोबर? कॅरम खेळणारे आयतामध्ये आहेत, लंगडी खेळणारे वर्तुळात आहेत आणि खो खो खेळणारे त्रिकोणात आहेत. परंतु असे काही मुलं आहेत त्यांना 2 खेळ येतात. या 12 मुलांना कॅरम खेळता येतं आणि लंगडी खेळता येते. या 13 मुलांना 8 आणि 5 काय खेळता येते? लंगडी आणि खो खो खेळता येतो. 8 आणि 5 ही मुलं लंगडी पण खेळतात आणि खो खो पण खेळतात, बरोबर? लक्षात आलं का? हा, आता मला सांगा, या खेळामध्ये एकूण किती खेळाडू आहेत? या खेळामध्ये एकूण किती खेळाडू आहेत? 42. या खेळामध्ये सगळे मिळून, तिन्ही प्रकारचे मिळून किती खेळाडू आहेत? 42. लक्षात आलं सगळ्यांच्या? ओके, क्लॅप्स गो.